नमस्कार, हिमप्रियाज फूड लॅबमध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपण बनवत आहोत तव्यावरील सोप्या पद्धतीने रुमाली रोटी। कढईचा उपयोग न करता सोप्या पद्धतीत तव्यावरती बनवूया आपण रुमाली रोटी। आता ती कशी बनवायची ते पाहूया चला। तर त्यासाठी मी घेतलेला आहे 1.5 कप मैदा। मी मैदा चाळून घेतेय। आता त्यात आपण अर्धा कप गव्हाचं पीठ घेतोय, थोडंसं मीठ, छोटा चम्मच साखर आणि 1 चमचा तेल। हे आता आपण चांगलं मिक्स करून घेऊया। चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला। मिक्स झालेलं आहे। आता इथे कोमट दूध घेतलेलं आहे मी 1 कप। कोमट दुधामध्ये आपण फक्त असं एक डो बनवून घेऊया, असं एक मिक्सचर तयार करून घेऊया। पीठ आपलं एकत्र असं करून घेऊया मिक्स करत करत। कोमट दूध घेतलेलं आहे। हे खूप गरम सुद्धा नाहीये आणि थंड सुद्धा नाहीये। ही रोटी खूप नरम, सॉफ्ट आणि मऊ बनते। आता फक्त आपण एकजीव करून घेऊया आणि मग त्यानंतर चांगलं मळून घेऊया। पाहू शकता फक्त एकत्र आपलं करून झालेलं आहे पीठ। आता आपण एक मोठं परात किंवा आपल्या किचन प्लॅटफॉर्मवर थोडंसं पीठ घेऊन याला 10 ते 15 मिनिटं चांगलं मळून घ्यायचं आहे। थोडंसं खाली पीठ टाकायचं, मैदा आहे हा, आणि त्यावर आपला जो पीठ आपण एकत्र केलेला आहे मैदा आणि गव्हाचं पीठ, तो थोडं सुक्कं पीठ इतकंच घ्यायचं। खूप म्हणजे प्रत्येक वेळेलाच नाही घ्यायचं, थोडंसं एकदा घ्यायचं आणि मग चांगले 10 ते 15 मिनिटं खूप चांगलं असं स्ट्रेच करत करत पीठ चांगलं मळून घ्यायचं। जितकं चांगलं पीठ मळतील ना तुम्ही, तितकी रुमाली रोटी आपली चांगली होईल आणि लाटताना फाटणार नाही। आणि असं जी बघा स्ट्रेच होते अशी कमी होते, आकडते। मैद्याचे आपण कधी लाटायला घेतलं की तो आकडला जातो, मग ते आकडणार नाही। त्यासाठी आपण चांगलं स्ट्रेच करून चांगलं मळून घ्यायचं, तेव्हा आपली रुमाली रोटी खूप चांगली होते। आपले आता 10 ते 15 मिनिटं झालेले आहेत। आता तुम्ही पाहू शकता माझ्या हाताला आता पीठ चिपकत नाहीये, सरफेस पण चांगलं सोडलेलं आहे त्याने। आता खाली पण तो चिपकत नाहीये, बघा तुम्ही पाहू शकता, हाताला सुद्धा चिपकत नाही। आता अशा पद्धतीने एक गोळं तयार करून घ्यायचं आणि एका भांड्यामध्ये खाली थोडंसं तेल लावायचं आणि त्यामध्ये तो गोळा ठेवून द्यायचा आणि त्या गोळ्याला पण वरती थोडंसं तेल लावायचं। अशा पद्धतीने तेल लावून त्याच्यावरती थोडंसं ओलसर कपडा जो असतो ना, किंवा मस्लिंग क्लॉथ, असं ओला केलेला कपडा ठेवायचा आणि झाकून एक साईडला 2 ते 4 घंटे, कमीत कमी 2 घंटे भिजलेला हवं आहे। 4 घंटे पण चालेल, जास्तीत जास्त 4 घंटे, कमीत कमी 2 घंटे। आता मी तुम्हाला ना एक ट्रिक सांगते का जेणेकरून तुमची रुमाली रोटी तव्याला चिपकणार नाही। आपला तवा आहे ना खूप हाय फ्लेमवर गरम करून घ्यायचं आणि असं मीठ आणि पाणी एकत्र करून थोडं करून तव्यात टाकायचं आणि मग तो पूर्ण जेव्हा पाणी सुकेल त्यावेळेस तो असे व्हाईट आपला तवा झालेला असेल। मग आपण जेव्हा रुमाली रोटी भाजू तेव्हा ती आता तुम्ही पाहू शकता आपलं पीठ चांगलं भिजलेलं आहे। आता एक गोळा करून घेऊया आणि रुमाली रोटी
लाटायला घेऊया। अशा पद्धतीने गोळा केलेला आपण थोडासा मैदा आहे तो चांगला लावून घ्यायचं आणि लाटायचं। तुम्ही पाहू शकता आपली रुमाली रोटी मैदा थोडा थोडा जरा लावत लावत लाटत घ्यायचं। तुम्ही पाहू शकता आपली जी रुमाली रोटी आहे ती अशी आकडत नाही बघा, लाटायला चांगली लाटता येते। आणि आपल्याला रुमाली रोटी एक चांगली पातळ लाटून घ्यायची आहे। तुम्ही पाहू शकता अशा पद्धतीने पातळ लाटून घ्यायची आहे। केअरफुली उचलायचं आणि आपण जो तवा तयार केलेला बघा तुम्ही व्हाईट झालेला आहे, असं जेव्हा होतं तेव्हा आता काही सेकंदात लगेच पलटून घ्यायचं, जास्त वेळ ठेवायची नाही। पलटत 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 आपल्याला रुमाली रोटी भाजून घ्यायची आहे। आता बघा थोडंसंच हे झाले, लगेच मी पलटते, पाहू शकता तुम्ही। जितका आणि आपल्याला हाय फ्लेमवर भाजून घ्यायची आहे, खूप जास्त वेळ तव्यामध्ये आपली रुमाली रोटी ठेवायची नाहीये, नाहीतर मग पापडासारखी कडक होणार। त्यासाठी हळूहळू पलटत पलटत भाजून घ्यायचे। माझा तवा जरा मध्ये पातळ आहे ना, म्हणून मी अशी साईडने भाजत घेते। यासाठी आपण लोखंडाचा तवा घ्यायचा आहे, नॉनस्टिक तवा घ्यायचा नाहीये, किंवा जे डोस्यांचे तवे असतात ते सुद्धा तुम्ही घेऊ शकता, फक्त नॉनस्टिक नाही घ्यायचं आहे, कारण हे आपल्याला हाय फ्लेमवर करायचं असतो, तवा खराब होण्याची शक्यता आहे। ही अशा पद्धतीने तुम्ही जेव्हा रुमाली रोटी करते ते एकदम सॉफ्ट आणि खूप छान होते। कपडा असेल तर कपड्यामध्ये दाबत दाबत तुम्ही ही रुमाली रोटी शिजवून घेऊ शकता। आता आपली रुमाली रोटी तयार झालेली आहे, पाहू शकता किती नरम आहे बघा, मी तुम्हाला दाखवलं। अशा पद्धतीने आपण सर्व रोटी करून घेणार आहोत। मी आज पनीर टिक्का बनवलेला आहे, त्याबरोबर मी सर्व केलेले आहे रुमाली रोटी। जर तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि बेल आयकॉन दाबा। थँक यू for watching.